महाळगुर संघाचा 12वा खेळाडू, महाळगुर संघाचा 12वा खेळाडू, गोलंदाजी मार्कवर गोलंदाज बॉलर बंटी सलामीची बंटी गोलंदाजी मार्कवर गोलंदाज क्रमांक 1 बंटी सज्ज असेल जो 12 नंबरच्या जर्सीमध्ये गोलंदाजी करेल. तर सलामीचे फलंदाज किशोर, स्ट्राईक लाईक किशोर, नॉन स्ट्राईक लाईक संदेश बांदल, रब्बर का गब्बर. 4 षटकांचा सामना असेल. 4 षटकांचं मनोरंजन करण्यासाठी पुन्हा एकदा मी संदीप जावडे आपल्या सेवेमध्ये दाखल होतोय. नवी मुंबईतील समालोचनाचे एक बुलंद आवाज म्हणून ज्यांना ओळखलं जातं हर्षद मडवी सर यांचा आवाज आपण यापूर्वीच्या सामन्यामध्ये ऐकलात. सामन्याला काही क्षणातच सुरुवात होत आहे. पंचांना विनंती करतो की आपण सामने त्वरित चालू करायचे आहेत. सायंकाळचे 4 जवळजवळ 4 वाजलेले आहेत. 10 मिनिटं बाकी आहेत. अजूनही बरेचसे सामने खेळवायचे आहेत. येणारे सामने कमी षटकांचे होऊ नये यासाठी आपण त्याची दक्षता घ्यायची आहे. पहिला चेंडू, शरीराचा वेध घेणारा चेंडू, बॅकफुटवर जाऊन पुश करण्याचा प्रयत्न केला. नो बॉल, इट्स नो बॉल. पंचांचा इशारा येतोय हा नो बॉल आणि काय ही सुवर्ण संधी. संदेश बांदल स्ट्राईकला जातोय आणि पहिला चेंडू फ्री हिटचा मिळतोय. त्यासाठी एक गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे. मोठा फटका मारण्याची एक संधी आहे. संघाच्या धावसंख्येमध्ये फ्रीच्या मुफ्तच्या चेंडूवर मोठा फटका मारून धावसंख्या पुढे नेण्याची एक संधी संदेशकडे आलेली आहे. डावखुऱ्याचा गोलंदाज बंटी लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. उजव्या एसटीच्या बाहेरील चेंडू. संदेशने मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. चेंडू उजव्या एसटीच्या बाहेर. एसटी रक्षकाकडून देखील चूक होते. पहिली धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धाव देखील पूर्ण आणि या 2 धावांनी धावफलक पुढे जाईल. धावफलक जाऊन पोहोचेल 3 धावांवर. या दोन्ही धावा पंच इट्स 22 आहेत की बॅट 22 ओके 22च्या 2 धावांनी धावफलक पुढे जाईल. धावफलक जाऊन पोहोचेल 3 या धावसंख्येवर. अजूनही आतापर्यंत आलेल्या 3ही धावा, एक लेग 22 आणि 2 22. अजूनही एकही धाव बॅट मधून आलेली नाही. पुढील चेंडी घेऊन सज्ज असेल गोलंदाज डावखुराताचा गोलंदाज बंटी. आज चेंडू एक्स्ट्रा कव्हर आणि कव्हरच्या मधून भेदून काढलाय. चेंडू जातोय सीमारेषेकडे, त्यावर मिळते केवळ 1 धाव. संदेश फलंदाजी करतोय. एका धावेने चरी संघाचा धावफलक पुढे जाईल. धावफलक जाऊन पोहोचेल 4 या धावसंख्येवर 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर. डावखुऱ्या धावसंख्या झाली आहे 5 धावा. बंटी डावखुऱ्याचा गोलंदाज त्यासमोर असेल. डावखुऱ्याचा फलंदाज किशोर. हा चेंडू डाव्या यष्टीच्या बाहेर. पंच दोन्ही करून पुन्हा एकदा अवांतर धावेची खून करतील. धावसंख्या झाली आहे 6 धावा. किशोर आणि संदेश यांची सलामीची ही जोडी. किशोर साठी क्षेत्ररक्षक लेग साइडला बाउंड्री लाईनवर. चेंडूने बॅटची आतली कडा घेऊन फॉलो थ्रू मध्ये पुन्हा क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळाले. बंटी ब्लॉक होल मध्ये चेंडू टाकला होता. क्रिकेटचं ब्रह्मास्त्र वापरलं गेलं. किशोर मात्र आपल्या फटक्याला रोखून ठेवावं लागलं. किशोरला मात्र आपला फटका रोखून ठेवावा लागला. पुढील चेंडू घेऊन सज्ज आहे. पुन्हा एकदा ब्लॉक होल मध्ये टाकला चेंडू. सुरेख असा फटका. चेंडू जातोय 1 बाउन्स सीमारेषे पार. किशोरच्या बॅट मधून येतोय हा चौकार. 4 धावा. 4 धावाने धावफलक पुढे जाताना पाहायला मिळत आहे. धावसंख्या झाली आहे 10 धावा. बंटीने पहिला चेंडू नो चेंडू टाकल्यानंतर या षटकामध्ये पुरागमन केलं, परंतु किशोरच्या बॅटमधून देखील एक चौकार आला. हा चेंडू शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू होता. सरळ जातोय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या खेळाडूच्या हातामध्ये. पहिला गडी बाद होतोय. किशोर बॅक टू द पव्हिलियन. पहिला झटका चरईच्या संघाला. चरई या संघाला किशोरच्या रूपाने पहिला झटका भेटतोय. किशोरच्या बॅटमधून एक चांगला फटका आला होता, परंतु हा फटका सरळ जाऊन स्क्वेअर लेगच्या बाउंड्री लाईनवर असणाऱ्या खेळाडूच्या हातामध्ये गेला आणि पहिला गडी बाद झाला. पहिला झेल टिपला गेला. महाळगुर संघाचं सुरक्षित रक्षण म्हणता येईल. आणि 3ऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी खऱ्या अर्थाने मैदानामध्ये दाखल होतोय. त्याला फलंदाजीचा बॅकबोन म्हटलं जातं. द बॅकबोन ऑफ द बॅटिंग ऑर्डर. पाठीचा कणा ज्या फलंदाजीचा असतो, ज्या फळीचा असतो, तो म्हणजे 3ऱ्या क्रमांकाचा फलंदाज. अर्थातच या संघातील सर्वात अनुभवी आणि सर्वात हुन्नरी असा हा खेळाडू मैदानामध्ये दाखल होतोय. विनोद शिर्के, ज्याच्या नावावर अनेक मॅन ऑफ द सिरीजचे अवॉर्ड आहेत. तो विनोद शिर्के, वय वर्ष 42,
परंतु 42व्या वर्षात देखील त्याची बॅट आग ओकत असते. विनोद शिर्के इज ऑन अ स्ट्राईक. धावा झाल्या 10, गडी बाद झालाय बाद 1. शेवटचा चेंडू, सुरेख पद्धतीचा चेंडू, यष्टीरक्षकाचा वेध घेताना वेगवान चेंडू, वेगावर स्वार होऊन गोलंदाजी करताना पाहायला मिळाला. ज्या प्रकारे ऑस्ट्रेलियन संघाचा मिचेल स्टार्क गोलंदाजी करतो, पाकिस्तान संघाचा शहीनशाह आफ्रिदी गोलंदाजी करतो, तशाच प्रकारे साऊथ आफ्रिका संघाचा मार्को यान्सेन आणि आता या महाळगुर संघाचा हा डावखुरा गोलंदाज बंटी पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर चरईसारख्या बल्लाढ्य संघासमोर खेळताना केवळ 10 धावा खर्च करत किशोरला माघारी धडलंय. महालगुर अगेन्स्ट चरई सलामीचा फलंदाज संदेश या संघाचा दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर सज्ज होतील. वैभव राईट मोर द विकेट गोलंदाजी करतील. संदेश बांदल या फलंदाजाला रब्बर का गब्बर ज्याला म्हटलं जातं, संदेश बांदल तो स्ट्राईकवर आहे. हा देखील डावखुरा ताजा गोलंदाज, सुरेख असा चेंडू पडल्यानंतर आतल्या दिशेने कट होताना पाहायला मिळाला. फलंदाजाच्या शरीराचा वेध घेतला, चेंडू जातोय निर्धाव. गोलंदाजीमध्ये व्हेरिएशन पाहायला मिळतंय. एकीकडे डावखुऱ्याचा गोलंदाज ज्याने ओव्हर द विकेट गोलंदाजी केली, परंतु हा दुसरा गोलंदाज जो गोलंदाजीसाठी आलाय त्याने मात्र राऊंड द विकेटचा सहारा घेतला आणि अँगल चेंज करीत फलंदाजाला देखील आपला स्टान्स चेंज करण्यासाठी मजबूर केलं. क्रिकेटिंग ब्रेन क्रिकेटिंग स्किल्सचा वापर हा वारंवार खेळाडूंकडून केला जातो. हा चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न अपील केला जातोय, पंच मात्र अपील फेटाळतायत. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू गेला होता, परंतु याला बॅटची कडा लागली नाही असं अंपायरचं म्हणणं आहे. त्यामुळे हा खेळाडू हा नाबाद आहे, अजूनही मैदानावर टिकून आहे. इट्स नॉट आउट. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 10 धावा. महाळगोर संघ सुरेख अशी गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. दोन्ही फलंदाजांना ज्यांनी झकडून ठेवलंय. संदेशची बॅट इथे मात्र धावांसाठी धावा शोधते. हा चेंडू संदेशने भिरकावून दिला, चेंडू जातोय सीमारेषेच्या दिशेने. चेंडू झाला होतोय का सीमारेषे पार? या धावा किती? अंपायर डिसिजन काय? अंपायर डिसिजन एकच धाव. धावा झाल्यात 11. हा चेंडू विजय यष्टीच्या बाहेर टाकलेला चेंडू होता. यष्टी रक्षकाकडून चूक होते. अंपायरचा इशारा येतोय, हा नो बॉल. एक्स्ट्रा 2 धावा मिळतात. अंपायर कौशिक. अंपायरचा इशारा वाईट बॉल. वाईट +1. 2 धावा. 2 धावांनी धावफलक पुढे जाईल. धावफलक जाऊन पोहोचेल 13 या धावसंख्येवर. 13 रन्स ऑन अ बोर्ड पर लॉस ऑफ 1 विकेट. चेंडू झाले 3 चेंडू आणि 13 धावा. पुढील चेंडू हा देखील मोठा फटका मारण्याचा प्रयत्न फसतोय. धावबाची संधी होती, यष्टीरक्षकाने गमावली. त्यावर मात्र एक्स्ट्रा 1 रन कन्सिडर केला जातो. 1-2 धावांनी धावफलक पुढे जाईल. धावफलक जाऊन पोहोचते 15 या धावसंख्येवर. इथे मात्र संदेश सबशेल अपयशी ठरताना पाहायला मिळतोय. डावकुर हाताच्या गोलंदाजासमोर घुटणे टेकताना पाहायला मिळतोय. शरणागती पत्करतोय संदेश. संदेशच्या बॅटचा आणि गोलंदाजाच्या चेंडूचा कुठेही संपर्क होत नाहीये. वारंवार चेंडू जाऊन शरीरावर आदळतोय. खऱ्या अर्थाने ज्याप्रमाणे म्हटलं होतं की तो रब्बरचा गब्बर म्हणून ज्याला ओळखलं जातं, त्याच्या बॅटमधून अजून एकही फटका आलेला नाही. याच्या विपरीत वारंवार तो चेंडूपासून बीट होतोय. पुढील चेंडू वैभवचा, हा चेंडू भिरकावून दिलाय. चेंडू जातोय पॉइंटच्या डोक्यावरून सीमारेषे पार. संदेशच्या बॅटमधून येतोय. संदेश बांदल ब्रँडेड षटकार. पहिला षटकार संदेशच्या बॅटमधून.
6 धावा. धाव फलक जाऊन पोहोचेल 21 धावांवर. इट्स 6 रन्स. संदेश बांदल ब्रँडेड सिक्सर. पुन्हा एकदा वैभव सज्ज असतील गोलंदाजी मार्कवर. या षटकातील पुढील चेंडू घेऊन हा चेंडू देखील भिरकावून दिलाय. चेंडू जातोय कव्हरच्या डोक्यावरून. अंपायरचा इशारा, पंचांचा इशारा. पुन्हा एकदा षटकार. धावा मिळतील 6. बॅक टू बॅक 2 सिक्सर्स. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 27. 27 रन्स ऑन अ बोर्ड. शेर कितना भी बूढ़ा हो जाए शिकार करना नहीं छोड़ता, उस तरह से संदेश कितनी भी बार बीट हो जाए वो छक्के लगाना नहीं छोड़ेगा. रब्बर का गब्बर ज्याला म्हटलं जातं. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 27. संदेश आणि विनोद या दोघांची जोडी मैदानामध्ये. गोलंदाजी मार्कवर पुढील षटक टाकण्यासाठी सज्ज असतील अनिल. दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे 27. महाळगुर संघ आणि सरईचा संघ या 2 संघांमध्ये सुरू असलेला सामना. स्ट्राइकला फलंदाजी करतो विनोद. विनोदसाठी हा चेंडू विरकावून दिला विनोदने. चेंडू जातोय सीमारेषेकडे. 1 बाउन्स सीमारेषे पार. येतोय हा चौकार. 3 चेंडूंपूर्वी सरई संघाच्या धावसंख्येवर दुष्काळ पडला होता. एका षटकाराने संदेशच्या एका षटकाराने मात्र हा दुष्काळ धुवून काढला आणि तिथे मात्र षटकार चौकारांची आतिषबाजी सुरू झाली. 2 षटकार आणि हा चौकार. मागील 3 चेंडूंमध्ये तब्बल 16 धावा चरई संघाला मिळाल्यात आणि त्यामुळे चरई संघाची धावसंख्या ही 31 इतक्या धावसंख्येवर जाऊन पोहोचली आहे. धावफलक मात्र गतिमान झालाय. दुसऱ्या षटकाच्या पूर्वार्धानंतर धावसंख्या होती केवळ 15. अनिलच्या पहिल्या चेंडूवर चौकार मारण्यामध्ये 4 धावा अर्जित करण्यामध्ये यश येत आहे. विनोद सडिया पुढील चेंडू. विनोदने मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. प्रयत्न फसला. चेंडू जातो यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. इट्स डॉट बॉल. निर्धाव चेंडूची होती सांगता. विनोद आणि संदेश दोन्ही सिनियर प्लेयर्स. एकीकडे विनोदचं वय वर्ष 42 तर दुसरीकडे संदेशचं वय वर्ष 30. असे एकूण 72 वर्षांचे हे दोन्ही खेळाडू एकत्रित मैदानामध्ये खेळताना पाहायला मिळतात. कंबाईन 72 इयर्स एज. हा चेंडू देखील उजव्या यष्टीच्या बाहेरील चेंडू होता. चपळाईने गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय आणि चित्याच्या वेगाने हे षटक पूर्ण करण्याकडे आगेकूच करतोय अनिल. ज्याप्रमाणे भारतीय संघाचा रवींद्र जाडेजा हा फटकन षटक टाकण्यामध्ये ज्याला महारथ असेल आहे, ज्यामध्ये तो महारथी मानला जातो, तशाच प्रकारे हा अनिल देखील चेंडू टाकल्यानंतर पटकन आपल्या फॉलो थ्रू मध्ये येऊन पुढील चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय. हा चेंडू यावर घणाघाती प्रहार. चेंडू जाईल सीमारेषे पार. येतोय हा षटकार. 6 धावा. काय शॉट खेळलाय विनोदच्या बॅट मधून. काय शॉट येतोय. शॉट ऑफ द डे. स्टँड अँड डिलिव्हर ओव्हर द मिड ऑफ साइड. लॉंग अँड हाय. बिग अँड ब्युटिफुल. ह्यूज अँड ह्युमंगस. विनोद चिरके ब्रँडेड सिक्सर. हा देखील खुलवर पद्धतीचा चेंडू होता. अलॉंग द कार्पेट लॉंग ऑफच्या रिजन मध्ये जाताना पाहायला मिळाला. यावर एक धाव अर्जित केली गेली आणि एका धावेने दोन्ही फलंदाज संतुष्ट होत आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचेल 38 धावांवर. धावसंख्या झाली 38. 1 बॉल टू गो. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती 27. या षटकामध्ये 11 धावा अर्जित करण्यामध्ये विनोद आणि संदेश यांना यश आलंय. 1 षटकार, 1 चौकार, 1 सिंगल, 2 डॉट बॉल अशी एकंदरीत या षटकाची कहाणी. हा चेंडू देखील उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू होते. तिसऱ्या षटकाची समाप्ती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 38. अजूनपर्यंत या स्पर्धेमध्ये सरसोळे मैदानामध्ये प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने जेव्हा 60 पेक्षा अधिक धावां जेव्हा 70 पर्यंत धावसंख्या उभारली त्यावेळेस तो संघ सहज विजयी झालाय. एकीकडे काटेतळीच्या संघाने 65 धावाचा पाठलाग करत असताना उंबरकोट संघासमोर सहज ते आव्हानाचा पाठलाग केला होता.
उंबरकोड सारख्या बलाढ्य संघासमोर काढलेच्या संघाने 65 धावांचा पाठलाग केला होता. म्हणजे या स्पर्धेमध्ये धावांचा पाठलाग देखील झालेला आहे. 65 धावा देखील या मैदानामध्ये सेफ नाहीत, कारण हा रबरचा क्रिकेट आहे, रबर बॉल क्रिकेट आहे. त्यामुळे चरई संघाची असलेली धावसंख्या ही त्या मानाने अजून तरी ती सन्मानजनक वाटत नाहीये. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 38 आणि शेवटचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर गोलंदाज क्रमांक 4 सज्ज आहे विशाल. विशालला आपल्या नावाप्रमाणेच विशाल असं प्रदर्शन करावं लागेल. खऱ्या अर्थाने महाळगुर संघाला या सामन्यामध्ये आगेकूच करायची असेल तर, परंतु विशालचा पहिला चेंडू हा विशाल फुलटॉस होता आणि हा विशाल फुलटॉस विशाल बॅटची काढा घेऊन विकेटकीपरच्या मागे गेला आणि यावर 4 धावा मिळाल्या. 4+1 इट्स अ बीमर. पंच दंडित करतायत. 5 धावांनी धावफलक पुढे जाईल, धावफलक जाऊन पोहोचेल 43 या धावसंख्येवर. धावफलक जाऊन पोहोचेल 43 धावांवर. विशालचा पहिलाच चेंडू हा महाकाय असा विशाल फुलटॉस टाकला आणि त्यावर विशाल बॅटची काढा घेऊन गेला फाईन लेग बाउंड्रीच्या बाहेर. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 38 आणि पहिल्याच चेंडूवर अवांतर धाव 5 धावा मिळत आहेत. पुढील चेंडू शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू, उजव्या यष्टीच्या बाहेरील चेंडू. या मैदानात जणू काय शाप लागलाय. नो बॉलच्या चेंडूवर फटके मारले जातात, परंतु फ्री हिटचा चेंडू हा नेहमी निर्धाव जातोय किंवा त्यावर 1 धाव मिळते. अजूनही फ्री हिटच्या चेंडूवर षटकार लगावल्याचं अजून मी या दिवसामध्ये पाहिलं नाही. या मैदानाला कदाचित शाप लागला असावा. पुढील चेंडू पुन्हा एकदा निर्धाव चेंडू विशाल हाताळतोय. डॉट बॉलची सांगता होतीये. पुढील चेंडू लो फॉर फुलटॉस चेंडू, त्याला भिरकावून दिलाय. चेंडू जातोय लॉंग ऑनच्या दिशेने. तिथे मात्र सुरक्षित रक्षण करताना पाहायला मिळतोय अभि, ज्यावर मिळते केवळ 1 धाव. एका धावेने धावफलक पुढे जाईल, धावफलक जाऊन पोहोचेल 44 धावांवर. 44 रन्स ऑन बोर्ड. 44. स्ट्राईकला फलंदाजी करतोय संदेश बांदल. विशाल पुढील चेंडू घेऊन सज्ज. हा देखील हाय फुलटॉस चेंडू विशालचा. पुन्हा एकदा बीमर आणि हा गोलंदाज मला वाटतं दंडित केला जाईल. धावसंख्या झाली 45. विशालने आपल्या नावाप्रमाणेच 2 विशाल असे बीमर टाकले, हाई फुलटॉस टाकले, त्यामुळे विशालला दंडित केलं जात आहे आणि उर्वरित चेंडू फेकण्यासाठी एक नवीन गोलंदाज महालगुरच्या संघाला शोधावा लागेल. पुढील येणारा चेंडू हा नक्कीच फ्री हिटचा चेंडू असेल. धावसंख्या झाली आहे 45. 45 रन्स ऑन बोर्ड. चेंडू झालेत 4थ्या षटकातील 3, म्हणजे 4थ्या षटकाच्या पूर्वार्धानंतर धावसंख्या आहे 45. विशालच्या जागी गोलंदाजी करण्यासाठी उर्वरित 3 चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज असेल. गोलंदाजाचं नाव मुकुंद. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज मुकुंद. या सामन्याचा विजेता संघ नक्कीच आपल्याला शिवशंभू आडावळे या संघासमोर 2 हात करताना पाहायला मिळेल. दुसऱ्या फेरीमध्ये मुकुंदचा पहिला चेंडू सुरेख असा चेंडू, शरीराचा वेध घेणारा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला आणि यावर एक चोरटी धाव बाईच्या स्वरूपामध्ये संदेश आणि विनोद या दोघांनी चोरून घेतली. धावसंख्या जाऊन पोहोचली 46 धावांवर. 46 रन्स ऑन बोर्ड. 46 इतकी धावसंख्या झालेली आहे. अजूनही 2 चेंडू येणे बाकी आहे. एक गडी बाद झालाय. किशोरच्या रूपाने पहिल्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर गडी बाद झाला होता. किशोरने एक पूल करण्याचा प्रयत्न केला. पूल तर सक्सेसफुल झाला, परंतु तो पूल सरळ एका क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये गेला. किशोर झेलबाद होऊन पवेलियनमध्ये गेला आणि तदनंतर मात्र ही 36 धावांची अभेद्य अशी भागीदारी. पुन्हा एकदा हा चेंडू डाव्या यष्टीच्या बाहेर. पुन्हा एकदा अंपायर दंडित करतील. एक्स्ट्रा धाव कन्सिड केली जाते. धावसंख्या झाली आहे 47. 47 धावा धाव फलकावर लागल्यात चरई संघाच्या. विनोद आणि संदेश हे दोन्ही फलंदाज अजूनही मैदानात. विनोदसाठी हा पुढील चेंडू अचूक टप्प्यावर टाकलेला चेंडू पडल्यानंतर मात्र वेगवान पद्धतीने यष्टीरक्षकाच्या हातामध्ये गेला आणि डॉट बॉल. इट्स अ डॉट बॉल. शेवटचा एक चेंडू येणं बाकी आहे.
संदेश धावबाद होऊन पॅव्हिलियन मध्ये जाईल. एक चोरटी धाव घेण्याच्या नादामध्ये संदेश मात्र इथे धावबाद होतोय. मुकुंदचा पुढील चेंडू पुन्हा एकदा डाव्या यष्टीच्या बाहेर, पुन्हा एकदा अंपायर दंडित करतायत. वारंवार एक्स्ट्राज कन्सिड केल्या जात आहेत. गोलंदाजांच्या गोलंदाजीवर कोणतंही नियंत्रण दिसत नाही. धावसंख्या झाली 48. धावसंख्या झाली 48. चेंडू घेणे बाकी आहे एक. मुकुंदचा शेवटचा चेंडू असेल. फलंदाज आहे विनोद. विनोदसाठी हा चेंडू देखील शरीराचा वेध घेणारा चेंडू आणि एक्स्ट्रा रन घेण्याच्या नादात मात्र ही धाव पूर्ण केली जाते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या झाली आहे 49. जिंकण्यासाठी गरज आहे 50 धावांची. 49 धावा आपल्या निर्धारित 4 षटकांमध्ये चरई संघाने मारल्या आणि परंतु चरई संख्या बल्लाढ्य संघाला 49 धावांवर रोखण्यात महाळगुरच्या संघाला यश आलंय. खऱ्या अर्थाने हा सामना चुरशीच्या होण्याची चिन्ह आतापासूनच दिसायला लागली आहेत. कारण चरईच्या संघाकडे जसे फलंदाज आहेत, विनोद सारखा एक आक्रमक फलंदाज ज्याच्याकडे खूप असा अनुभव क्रिकेटच्या खेळाचा आहे, तर दुसरीकडे रब्बरचा गब्बर म्हणून ओळखला जाणारा संदेश बांदल, या दोन्ही फलंदाजांना रोखून ठेवण्यामध्ये महाळगुरच्या फलंदाजांना यश आलं. इतक्या अवांतर धावा खर्च करून देखील चरईच्या संघाला 49 धावांमध्ये रोखण्याचं कौशल्य त्यांनी दाखवलं. आता खऱ्या अर्थाने त्यांच्यासमोर टार्गेट असेल, खरं करताना त्यांच्यासमोर लक्ष असेल ते 50 धावांचं. 50 धावा केल्यानंतर त्यांना शिवशंभू आढावळे या संघासमोर 2 हात करण्याची संधी मिळणार आहे. परंतु त्यांच्यासमोर देखील चरई संघाच्या गोलंदाजांचं भेदक गोलंदाजांचं आव्हान असेल. शुभम शिवुगडे, तुकाराम सकपाळ यांसारखे गोलंदाज चरई संघाकडे आहेत. तसेच विनोद शिर्के हा देखील अचूक टप्प्यावर गोलंदाजी करणारा गोलंदाज आहे. यांच्याकडे भन्नाट वेगावर स्वार होण्याची ताकद आहे, क्षमता आहे असे गोलंदाज चरई संघामध्ये. परंतु त्यांना देखील अचूक टप्प्यावर गोलंदाजी करावी लागेल. कारण ज्याप्रमाणे स्पीड ही गोलंदाजाच्या फायद्याची असते, तितकी ती स्पीड गोलंदाजाची स्पीड ही फलंदाजाची देखील फायद्याची असते. जर का गोलंदाजाचा टप्पा चुकला तर फलंदाज सहजरित्या त्या चेंडूला सीमारेषे बाहेर ढकलू शकतो. त्यासाठी गरज असते फक्त प्रॉपर टायमिंगची, हँड अँड आय कॉर्डिनेशनची, प्रॉपर फिट मुवमेंटची. गरज आहे 50 या धावसंख्येची. 12.50च्या सरासरीने धावसंख्या बनवाव्या लागतील. खऱ्या अर्थाने महाळगुरच्या संघाने जर स्ट्रॅटर्जी बनवून खेळ खेळला, खऱ्या अर्थाने रणनीतीने उतरले, तर चरईसारख्या संघाला देखील पराभूत करण्याची क्षमता त्यांच्याकडे आहे. याआधी देखील आपण पाहिलेलं आहे. गरज आहे 24 चेंडू आणि 50 धावांची. चरईचा संघ थोडासा निराश नक्कीच असेल, कारण प्रथम फलंदाजी करताना त्यांनी 49 इतक्याच धावा उभारलेल्या आहेत. त्यांना आशा होती की आम्ही 60-70 पर्यंत जाऊ, परंतु यामध्ये असफल झाले. खऱ्या अर्थाने चरईच्या संघासमोर एक चॅलेंज आहे, चरईच्या संघासमोर एक आव्हान आहे की महाळगुरच्या संघाला 50 धावा करण्यापासून रोखण्याचं. त्यांच्याकडे गोलंदाज तितक्या ताकदीचे आहेत, तितक्या वेगाचे आहेत, तितक्या अचूक टप्प्यावर गोलंदाजी करण्याची त्यांच्याकडे क्षमता आहे. परंतु हा प्रेशरवाली मॅच आहे. इथे मात्र या स्पर्धेतील उपाध्यक्ष चषक 2022 तुकारामदादा सावंत यांच्या सौजन्याने आणि जय हनुमान मित्रमंडळ चरई वडाचा कोण चरई यांच्या सौजन्याने ही सुरू असलेली उपाध्यक्ष चषकाची स्पर्धा येणाऱ्या काही तासातच या स्पर्धेचा विजेता संघ कोणता, उपविजेता संघ कोणता आणि 3ऱ्या क्रमांकाचा मानकरी कोण येणारा काही काळच आपल्याला दाखवून देणार आहे. 22,222 इतकं प्रथम क्रमांकाचं अधिकारी आदरणीय अध्यक्ष चंद्रकांतजी मोरे साहेब, उपाध्यक्ष प्रमोदजी उतेकर साहेब, उपाध्यक्ष संतोषजी रिंगे साहेब, या सर्वच विद्यमान सर्व पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून
आणि सर्वांच्या सहकार्याने आज ही स्पर्धा आपल्याला यशस्वी होताना पाहायला मिळते। नेरूळच्या या सरसोळीच्या क्रीडांगणामध्ये 360 डिग्री असलेलं हे क्रीडांगण आणि पोलादपूर सारख्या ग्रामीण भागातील खेळाडूंना आपली क्षमता दाखवण्याची संधी या चौफेर असलेल्या मैदानामध्ये पाहायला मिळते, उपलब्ध करून दिलेली आहे। पहिला चेंडू यष्टीरक्षकाचा वेध घेताना पाहायला मिळाला आणि पहिल्या चेंडूवर बाईकच्या स्वरूपात एक धाव मिळाली। पुन्हा एकदा त्यामध्ये मिसफिल्डिंग झाली आणि पंचांचा इशारा काय येईल याकडे पाहणं, याकडे सगळ्यांचं लक्ष असेल। पंच, व्हॉट इज युअर डिसिजन? इट्स अ नो बॉल। पहिला चेंडू हा नो बॉल, अतिरिक्त चेंडू। सकाळपासूनच या स्पर्धेसाठी विविध क्षेत्रातील मान्यवर, पोलादपूर तालुक्यातील विविध कानाकोपऱ्यातील गावातील मान्यवर मंडळी जे मुंबईमध्ये आपल्या उद्योगासाठी, आपल्या नोकरी व्यवसायासाठी आलेले आहेत, त्या सर्वांचीच या स्पर्धेला आपल्याला इथे उपस्थिती लाभलेली आहे। एम्पायर, व्हॉट इज युअर डिसिजन? ओके, इट्स युअर मिस्टेक। 2 रन्स बाईज ना? ओके। दुसरा चेंडू घेऊन सज्ज असेल शुभम। शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू होता। डावखुरे हाताचा फलंदाज याने मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला, परंतु अभिषेकचा हा प्रयत्न तितकासा सफल झाला नाही। मात्र यावर एक धाव घेण्यापासून कोणी रोखू शकत नाही। एका धावेने धावफलक पुढे जाईल, धावफलक जाऊन पोहोचेल 3 या धावसंख्येवर। खऱ्या अर्थाने डावखुऱ्या हाताचा फलंदाज अभि आणि उजव्या हाताचा फलंदाज अनिल या दोघांची सलामीची जोडी आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळते। लेफ्ट हँड राईट हँडचं कॉम्बिनेशन महालगोर संघाकडून वापरलं जात आहे गोलंदाजांची लाईन आणि लेंथ बिघडवून ठेवण्यासाठी। हा चेंडू शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू होता। पंचांचा इशारा काय येतोय? पंच मात्र दोन्ही हात समांतर करून अवांतर धावेची खूण करतायत। हा वाईट चेंडू आहे, ही एक्स्ट्रा रन आहे, आपल्याला एक्स्ट्रा चेंडू टाकावा लागेल, अतिरिक्त चेंडू टाकावा लागेल। शुभमवर पहिल्या षटकामध्ये दबाव टाकताना पाहायला मिळतात हे दोन्ही फलंदाज। धावा झाल्यात 4, चेंडू झालेत 2। हा चेंडू खोलवर पद्धतीचा टाकलेला चेंडू, लेग ग्लान्स केला जातोय, चेंडू जातोय फाईन लेगच्या दिशेने। तिथे मात्र अक्षय तैना तर जोपर्यंत चेंडूला फील्ड करेल तद्वर मात्र दोन्ही फलंदाजांनी 2 धावा अर्जित केल्यात आणि 2 धावांनी धावफलक पुढे जाणार आहे। धावफलक जाऊन पोहोचेल 6 धावांवर। गरज आहे 50 या धावसंख्येची। प्रति षटकामागे 12 धावांची गरज आहे। पहिल्या 3 चेंडूंमध्ये 6 धावा अर्जित केलेल्या आहेत अभि आणि अनिलने। राईट हँड लेफ्ट हँड कॉम्बिनेशन, शुभम सारखा वेगवान गोलंदाज, परंतु शुभम ज्याच्यावर जितक्या आशा आहेत चराई संघाच्या त्या आशा पल्लवीत ठेवण्यासाठी त्याला आपल्या नावाप्रमाणे प्रदर्शन करावं लागेल। शुभमचा पुढील चेंडू हा देखील उत्कृष्ट पद्धतीने टोलावला गेलाय। चेंडू जातोय सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये। तिथे आपल्याला सुरेख असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय साहिल जाधवच्या माध्यमातून। धावसंख्या झाली आहे 7, चेंडू झाले 4। लेफ्ट आर्म राऊंड विकेट गोलंदाजी करतोय शुभम। खऱ्या अर्थाने शुभमने जर ओव्हर द विकेट गोलंदाजी केली तर एक चांगल्या प्रकारे अँगल क्रिएट करू शकतो डावखुरे हाताच्या फलंदाजाला। शुभमचा हा चेंडू शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर। पंच पुन्हा एकदा 2 हात समांतर करून अवांतर धावेची खूण करतील। धावसंख्या झाली 8। शुभम वारंवार वाईट टाकतोय, शुभमच्या गोलंदाजीवर कोणतंही नियंत्रण नाहीये। शुभम लाईन आणि लेंथ चुकतोय। पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू विरकावून दिलाय, चेंडू ट्रॅव्हल होतोय सीमारेषेकडे येतोय हा षटकार। 6 धावा। मिळतात या 6 धावा। धावसंख्या झाली आहे 14, 14 रन्स ऑन अ बोर्ड। शेवटचा चेंडू येणे बाकी आहे, अजूनही धावांची गरज आहे 36। चेंडू आहेत 19 चेंडूंमध्ये 36 धावांची गरज। शुभमच्या गोलंदाजीवर घणाघाती प्रहार। हा चेंडू देखील सुरेखरित्या टोलावला गेला। एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून अप्पर कट स्टाईलने खेळला होता। यावर मिळत आहेत 2 धावा। 2 धावांनी धावफलक पुढे जाईल। धावफलक जाऊन पोहोचेल 16 धावांवर। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 16
शुभमच्या पहिल्या षटक हे खूप महागडं ठरलंय. खऱ्या अर्थाने जो कॉन्फिडन्स शुभममध्ये दिसत होता त्या कॉन्फिडन्सनुसार गोलंदाजी करण्यामध्ये त्याला अपयश आलं. वारंवार एकाच टप्प्यावर गोलंदाजी केली गेली आणि याचा फायदा फलंदाजांनी घेतला. कारण फलंदाज देखील स्टॅटिस्टिक्स पाहत असतात की कोणता गोलंदाज काय करण्यामध्ये समर्थ आहे. त्यानुसारच फलंदाज त्या प्रकारची मानसिकता बनवूनच मैदानामध्ये उतरवत असतात. प्रत्येक फलंदाज हा येताना मैदानामध्ये स्ट्रॅटर्जी बनवून उतरतो. कारण क्रिकेटचा स्तर हा भारतामध्ये खूप वरती गेला आहे. इथला गली क्रिकेटचा क्रिकेटर देखील उद्या कशी फलंदाजी करायची, कोणत्या गोलंदाजाविरुद्ध कशा प्रकारचं खेळायचं याची रणनीती आदल्या दिवशीच आखत असतो. कारण भारतामध्ये क्रिकेटला देवासारखं पूजलं जातं, क्रिकेटवर प्रेम केलं जातं. क्रिकेटचा खेळ हा सर्वाधिक प्रसिद्ध असणारा खेळ हा भारतामध्ये ओळखला जातो. जरी भारताचा खेळ राष्ट्रीय खेळ हा हॉकी असला तरी क्रिकेटवर नितांत प्रेम करणारी मंडळी आज या भारतामध्ये संपूर्ण भारतभर आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 16. गरज आहे 18 चेंडू आणि 34 धावांची. 18 बॉल्स 34 रन्स रिक्वायर्ड. आता गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आलाय विशाल. विशालचा पहिला चेंडू हा देखील शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू भिरकावून दिलाय. लॉंग ऑन आणि कर्णच्या मधून दोन्ही क्षेत्ररक्षकांमध्ये कम्युनिकेशनची कमतरता पाहायला मिळाली. फलंदाजांनी मात्र 2 धावा अर्जित केल्या. 2 धावांनी धावफलक पुढे जाईल. धावफलक जाऊन पोहोचेल 18 धावांवर. 18 रन्स ऑन अ बोर्ड. गरज आहे 32 धावांची. 17 चेंडू आणि 32 धावा. विशालचा पुढील चेंडू असेल. हा चेंडू देखील गुडलेन स्पॉटवर टाकलेला चेंडू होता परंतु उजव्या यष्टीच्या बाहेर होता. फलंदाजाला मोठा फटका मारण्यासाठी रूम मिळाला आणि हा रूम मिळाल्यानेच त्याने कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मधून बाउंड्री लाईनच्या दिशेने धाडला. त्यावर 2 धावा अर्जित केल्या. खऱ्या अर्थाने डॉट बॉल टाकण्याची गरज आहे चरई संघाला हा सामना जिंकायचा असेल तर. अन्यथा महाळगुरचा संघ अशा प्रकारे खेळत राहिला तर या धावांचा पाठलाग सहजरित्या करू शकेल. कारण अजूनही महाळगुर संघाने एकही विकेट गमावलेला नाही, एकही गडी बाद झालेला नाही. हा चेंडू भिरकावून दिलाय. चेंडू जातोय सीमारेषे बाहेर. येतोय हा षटकार. 6 धावा, तब्बल 6 धावा मिळतात या चेंडूवर आणि या 6 धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचेल 26 धावांवर. दुसऱ्या षटकातील 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 26. ज्याप्रमाणे ऑफ द फील्ड या गोलंदाजांनी कॉन्फिडन्स दाखवला होता तो कॉन्फिडन्स मैदानामध्ये गेल्यावर अचानक कमी झाला की काय अशा प्रकारची शंका आहे ती उपस्थित दर्शक. अशा प्रकारची शंका इथल्या सर्व प्रेक्षकांच्या मनात येत आहे. मैदानाच्या बाहेर बोलून दाखवणं वेगळं आणि मैदानामध्ये प्रत्यक्षात खेळत असताना त्या सिच्युएशनमध्ये डिलिव्हर करणं वेगळं. 9 चेंडू आणि 26 धावा. विशाल शुभमच्या पहिल्या षटकामध्ये 16 धावा गेल्यानंतर विशालच्या 3 चेंडूंमध्ये 10 धावा आलेल्या आहेत. हा देखील शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू आहे. चेंडू जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. चेंडू वारंवार आपटण्याचं कृत्य विशालकडून होतंय. आणि 26 धावा धावसंख्या झाली आहे. गरज आहे 14 चेंडू आणि 24 धावांची. महाळगुरचा संघ डगआउट मध्ये शांत वातावरणामध्ये येणारे सर्व खेळाडू ही खेळी पाहत आहेत. त्यांच्यावर देखील दडपण असेल या धावांचा पाठलाग करण्याचं. पुढील चेंडू घेऊन विशाल सज्ज. हा देखील शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू पुन्हा एकदा बॅटची कडा घेऊन जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. विनोद टिपतोय सोपा झेल आणि संपतोय फलंदाज क्रमांक 1 अभिषेकचा खेळ, अनिलचा खेळ. अनिल बॅक टू द पवेलियन. 2 षटकांच्या उत्तरार्धाकडे जात असताना दुसऱ्या षटकाच्या उत्तरार्धाकडे जात असताना धावसंख्या आहे 26. 26 रन्स ऑन बोर्ड. येणारे चेंडू असतील शिल्लक 1. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती 16. या षटकाच्या 5 चेंडूंवर धावा अर्जित केल्या 10. गडी बाद झाला आहे 1. गरज आहे अजूनही 13 चेंडू आणि 24 धावांची. या शेवटच्या चेंडूवर जर गडी बाद झाला तर खऱ्या अर्थाने येणारा गोलंदाज जो असेल त्याचं मनधैर्य उंचावेल आणि या चेंडूवर जर घणाघाती प्रहार झाला तर खऱ्या अर्थाने चरई संघाचं मोरल डाऊन होऊ शकतं. गरज आहे 13 चेंडू आणि 24 धावांची. फलंदाजी करत असताना अनेक एक्स्ट्रा धावा दिल्यानंतर देखील चरईचा संघ बलाढ्य अशी धावसंख्या उभारण्यात अपयशी ठरला आणि त्याचीच पुनरावृत्ती पुन्हा एकदा गोलंदाजी करताना झाली. विशालचा हा चेंडू सुरेख पद्धतीचा चेंडू होता. यष्टीरक्षकाच्याकडून चूक होते.
चेंडू जातोय फाईन लेगच्या दिशेने. मिते यावर एक धाव, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धाव देखील पूर्ण आणि तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न केला जातोय. होय, तिसरी धाव देखील पूर्ण. 3 धावांनी धावफलक पुढे जाते. धावफलक जाऊन पोहोचतं 29 धावांवर. 29 रन्स ऑन अ बोर्ड. गरज आहे 2 षटक आणि 21 धावांची. 2 षटकांमध्ये गरज आहे 21 धावांची. 21 रन्स रिक्वायर्ड इन लिगल 12 डिलिव्हरीज. 12 चेंडू 21 धावा. 2 षटकांमध्ये धावा केल्यात 29. महालगुरचा संघ खऱ्या अर्थाने तुल्यबळ अशा चरई संघासमोर 2 हात करताना सरस तरताना पाहायला मिळतोय. आतापर्यंत महालगुर संघाने टॉप क्लास परफॉर्मन्स दाखवलाय. त्यांचा ए गेम जो आहे ए श्रेणीमधला गेम दाखवलाय आणि त्यामुळेच का होईना चरीसारख्या बलाढ्य संघासमोर खेळत असताना एक ड्रायव्हर सीटवर आहेत. हा सामना जिंकण्याच्या रेसमध्ये ते पुढे आहेत. खऱ्या अर्थाने या शर्यतीमध्ये पुढे धावताना दिसत आहेत महालगुरचे हे फलंदाज. 70-30 इन द फेवर ऑफ महालगुर टीम. रुपेश कांदडे साहेब, चिखली गावचे रुपेश कांदडे साहेब कुठे असतील, त्यांनी अतिथी कक्षामध्ये यायचं आहे. आपला देखील सत्कार केला जाणार आहे. आपण आमच्या स्पर्धेला भेट दिलीत. पहिला चेंडू बॅक टू द बॉलर खेळला. यावर धावचीची संधी अंपायर अपील करताना आणि हा फलंदाज धावबाद. अनिल धावबाद होऊन पविलियनमध्ये जाईल. शिवाजी धावबाद होऊन पविलियनमध्ये जातोय. पहिला चेंडू विनोदच्या फॉलो थ्रू मध्ये खेळला होता आणि विनोदने सुरेख पद्धतीने आपल्या फॉलो थ्रू मध्ये क्षेत्ररक्षण केलं. चेंडूला गॅदर केलं. पिकअप केलं. पिकअप करून सर यष्ट्यांचा वेध घेतला. पिकअप अँड ब्रेक द स्टिक्स अशा प्रकारची रणनीती विनोदकडून पाहायला मिळाली. पिकअप अँड थ्रो नाही तर पिकअप अँड ब्रेक द स्टिक्स. गरज आहे 11 चेंडू आणि 21 धावा. चरई संघ हा तुल्यबळ असा संघ चरई संघासमोर परफॉर्मन्स करत असताना खेळत असताना नक्कीच दबाव पाहायला मिळतो विरोधी संघाच्या फलंदाजांवर. हा चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेरील चेंडू. इथे विकेट किपरकडून चूक होते. तिथे मात्र खेळाडू तैनात अक्षय महाडिक थर्डमॅनच्या दिशेने सुरक असं क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळतोय. परंतु हा पंचांचा निर्णय येतोय. हा वाईट बॉल. अवांतर धाव, एक्स्ट्रा धाव. 2 धावांनी धाव फलक पुढे जाईल. धाव फलक जाऊन पोहोचतं 31 धावांवर. गरज आहे 19 धावांची 11 चेंडूंमध्ये. विनोद शिर्के, विनोदचा हा चेंडू ब्लॉक होलमध्ये टाकलेला चेंडू आहे. चेंडू जातो एक्स्ट्रा केवरच्या दिशेने. इथे यावर एक धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धाव देखील पूर्ण. 2 धावांनी दोन्ही फलंदाज समाधानी आहेत. धावसंख्या झाली 33 रन्स ऑन अ बोर्ड. गरज आहे 10 चेंडू आणि 17 धावा. चेंडू देखील डाव्या यष्टीच्या बाहेर टाकला जातोय. धावबादची संधी आणि ओव्हरथ्रो, एक्स्ट्रा रन. धावसंख्या झाली आहे 37. वाईट +1 37 रन्स. वाईट +2 36. धावसंख्या झाली आहे 36. गरज आहे 14 धावांची. पुन्हा एकदा विनोद भीमर टाकतोय. विनोद सारख्या एक्सपिरियन्स खेळाडूकडून देखील चुका होताना पाहायला मिळतात. विनोद टाकतोय भीमर. विनोद सारख्या एक्सपिरियन्स खेळाडूकडून या प्रेशरवाल्या मॅचमध्ये चुका होताना पाहायला मिळतात. गरज आहे 13 धावांची.
10 चेंडू आणि 13 धावांची गरज महाळगुरच्या संघाला हा सामना जिंकण्यासाठी. येणारा चेंडू हा नक्कीच फ्री हिटचा चेंडू असेल. लो फुल टॉस, चेंडू जातोय थर्ड मॅनच्या हातामध्ये. इनर रिंग सर्कल मध्ये खेळाडू तैनात. एक धाव मिळते, एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलक जाऊन पोहोचेल 12 धावांवर. आता गरज असेल 9 चेंडू, 9 चेंडू आणि 12 धावांची. विनोद शिर्के गोलंदाजी मार्कवर सज्ज. हा चेंडू ब्लॉक होल मध्ये टाकलेला चेंडू आहे. चेंडू जातोय लॉंग ऑफच्या दिशेने. मिळतात यावर 2 धावा. धाव संख्या झाली 40. गरज आहे 10 धावांची. 8 चेंडू आणि 10 धावा. 8 चेंडू आणि 10 धावा. डिसेंबर महिन्यामध्ये आपल्याला सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशन यांच्या मार्फत सह्याद्री प्रीमियर लीगचा थरार पाहायला मिळणार आहे. या स्पर्धेसाठी SPLसाठी फॉर्म भरण्याची आज शेवटची तारीख आहे. आपण ऑनलाईन गुगलच्या माध्यमातून देखील फॉर्म भरू शकता आणि ऑफलाईन फॉर्म देखील इथे अवेलेबल आहेत, उपलब्ध आहेत. सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशन पोलादपूर यांच्या माध्यमातून SPLचं भारदान आयोजन आपल्याला डिसेंबरच्या महिन्यामध्ये पाहायला मिळणार आहे. विनोद गोलंदाजी मार्कवर सज्ज. हा चेंडू फुलटॉस चेंडू होता. पुन्हा एकदा प्रेक्षकाकडून चूक होते आहे. मिळते यावर 1 धाव. गरज असेल 6 चेंडू आणि 9 धावांची. 6 चेंडू 9 धावा. सामना अतिशय रोमांचक परिस्थितीमध्ये. शेवटचं षटक येणे बाकी. रेषे बाहेर. पहिल्या चेंडूवर लॉंग ऑनच्या डोक्यावरून षटकार. काय शॉट मारला, काय शॉट खेळला. अभिच्या बॅट मधून एक करारा प्रहार. चेंडू गेला सीमारेषे बाहेर. षटकार. 5 चेंडू आणि 3 धावांची गरज. पहिल्या चेंडूवर घणाघाती प्रहार. चेंडू सीमारेषे पार. आला हा षटकार. हा चेंडू देखील सुरेखरित्या फटकावून दिलाय. चेंडू जातोय साहिलच्या हातामध्ये. मिळते यावर 1 धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसरी धाव देखील पूर्ण आणि तिसरी धाव देखील पूर्ण होते की काय. 2 धावा पूर्ण होत आहेत. गरज आहे 4 चेंडू आणि 1 धावेची. महाळगुरच्या डगआउट मध्ये असलेले सर्व प्रेक्षक आणि त्यांचे टीम मेंबर्स खरंच खुश होताना दिसतात. आणि हा चेंडू हा देखील भिरकावून दिलाय. काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून येतोय हा षटकार. छोटा पॅकेट बडा धमाका. लिटिल मास्टर निखिल ठरतो या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. छोटा पॅकेट बडा धमाका, लिटिल मास्टर आणि ब्लास्टर निखिल. संतोष रिंगे साहेब यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक निखिल साठी. संतोष